नमस्कार मंडळी. आजची गोष्ट आहे दक्षिण भारतातली. एका कोसळलेल्या साम्राज्याच्या राखेतून पेटलेल्या एका बंडाची. ही कहाणी आहे धोंडिया वाघ नावाच्या एका योद्ध्याची, ज्याच्या बंडानं एकेकाळी ब्रिटिश सत्तेचे सिंहासन हादरवून टाकले होते. जरा विचार करा, टिपू सुलतानचा मृत्यू झालाय, म्हैसूरचं अख्खं साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळलंय आणि संपूर्ण कर्नाटकात एक प्रचंड मोठी सत्ता पोकळी निर्माण झालीय. अशा गोंधळाच्या अराजकाच्या परिस्थितीत अनेकांना स्वतःचं नशीब आजमावण्याची संधी दिसते आणि याच परिस्थितीतून एका धाडसी बंडखोराचा जन्म झाला. तर कोण होता हा माणूस? चला ओळख करून घेऊया आपल्या कथेच्या नायकाची. धोंडिया वाघ, एक असा व्यक्ती ज्याने या गोंधळाकडे एक संधी म्हणून पाहिलं आणि स्वतःचं साम्राज्य उभं करायचं ठरवलं. धोंडियाचा जन्म तसा एका सामान्य मराठा कुटुंबात, चेन्नगिरीमध्ये. पण त्याच्यातलं कर्तृत्व काही सामान्य नव्हतं. तो इतका शूर आणि पराक्रमी होता की लोक त्याला वाघ म्हणू लागले, आणि हे नाव त्याच्या पुढच्या आयुष्यात अगदी खरं ठरलं. त्याची कारकीर्द पाहिली ना तर एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी वाटते. बघा ना, हैदर अलीच्या सैन्यात एक सामान्य शिपाई म्हणून भरती झाला, पण स्वतःच्या पराक्रमाने थेट लष्कर प्रमुख पदापर्यंत पोहोचला. पण नंतर काय, तर टिपू सुलतानशी बिनसलं आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. आणि गंमत बघा, ज्या ब्रिटिशांनी त्याला कैदेतून सोडवलं तोच पुढे जाऊन त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान बनला. टिपूच्या मृत्यूनंतर जी पोकळी निर्माण झाली होती ना, धोंड्यानं बरोबर तीच संधी एरली. त्याने इकडे तिकडे विखुरलेल्या, नाराज आणि बेरोजगार झालेल्या सैनिकांना, सरदारांना एकत्र करायला सुरुवात केली आणि स्वतःची एक नवी फौज उभी केली. पण हे काही फक्त त्याचं एकट्याचं बंड नव्हतं बरं का. ही एक मोठी चळवळ होती. त्याने त्या सगळ्यांना एकत्र आणलं जे नव्या व्यवस्थेत स्वतःला हरवलेलं समजत होते. आणि त्याच्या सैन्यात कोण कोण सामील झालं होतं माहितीये? टिपूचे बेकार झालेले सैनिक, ज्यांची जहागिरी गेली होती असे सरदार, स्थानिक पाळेगारांनी तर त्याला प्रोत्साहनच दिलं. आणि इतकंच काय, तर थेट माहेच्या फ्रेंचांनीही त्याला पाठिंबा दिला. म्हणजे बघा, ब्रिटिश सत्तेवर किती लोक नाराज होते. आणि ही ताकद फक्त कागदावर नव्हती, ती लगेच मैदानात दिसली. धोंड्याने एका मागोमागे एक बिदनूर आणि शिमोगाचे महत्वाचे किल्ले जिंकले. चित्रदुर्ग जिंकण्याचा त्याचा प्रयत्न फसला, पण तोपर्यंत त्याने ब्रिटिश सत्तेसमोर एक मोठं आव्हान उभं केलं होतं. आता धोंड्याचा हा वाढता दरारा पाहून ब्रिटिश शांत बसणार होते का? अजिबात नाही. लॉर्ड वेल्सलीने ठरवलं, या वाघाला आता जेरबंद करायचंच, आणि इथूनच सुरू झाला एक महाभयंकर पाठलाग. ही काही साधीसुधी लष्करी मोहीम नव्हती. विचार करा, एका माणसाला आणि त्याच्या बंडखोर सैन्याला पकडण्यासाठी अख्ख्या ब्रिटिश साम्राज्याने आपली ताकद पणाला लावली होती. संपूर्ण दख्खनच्या पठारावर जणू एका वाघाची शिकार सुरू झाली होती. आणि मग सुरू झाला एक थरारक पाठलाग, हरिहरपासून चित्रदुर्गपर्यंत. तिथून शिकारीपूर, सावनूर, राणेबेन्नूर, कित्तूर, लोंडा, अख्ख्या मुलुखात ब्रिटिश सैन्य त्याच्या मागावर होतं. शिरहट्टीमध्ये तर ब्रिटिशांनी त्याच्या अनेक सैनिकांना मारलं. पण तो वाघ होता, तो प्रत्येक वेळी निष्ठत होता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, त्याचा सामना फक्त ब्रिटिशांशी नव्हता. निजाम आणि मराठ्यांनी त्याच्यावर हल्ले केले. त्याची बरीच साधनसामग्री, घोडे, उंट, शस्त्र हिसकावून घेतली. एवढं सगळं होऊनही तो वाघ झुकला नाही. त्याचा लढा सुरूच होता. पण प्रत्येक लढ्याला एक शेवट असतो. प्रत्येक पाठलागाचा एक अंत असतो. आता आपण कथेच्या त्या निर्णायक वळणावर आलो आहोत, जिथे धोंड्या वाघची अखेरची लढाई झाली. ह्यावेळी मात्र लॉर्ड वेलेस्ली कोणतीही कसर सोडायला तयार नव्हता. त्याने ठरवलं, हे बंड आता मुळासकट उपटून टाकायचं. त्यासाठी त्याने ब्रिटिश, निजाम आणि मराठा या तिन्ही फौजा एकत्र आणल्या. आता धोंड्याच्या भोवतीचा फास अगदी आवळला गेला होता. ही परिस्थिती बघा. एका बाजूला धोंड्याचं विखुरलेलं, थकलेलं सैन्य, आणि दुसऱ्या बाजूला त्या काळातल्या 3 महासत्तांची एकत्र फौज. हा सामना किती विषम होता याचा आपल्याला अंदाज येतो. जिंकणं जवळपास अशक्यच होतं. आणि फक्त सैन्यच नाही, तर निसर्गानेही त्याला कोंडीत पकडलं होतं. एका बाजूला तुंगभद्रा आणि दुसऱ्या बाजूला मलप्रभा नदी. पळून जाण्याचे सगळे रस्ते आता बंद झाले होते. आणि मग तो क्षण आलाच. रायचूर सोडून पळताना तो मराठे आणि निजामाच्या सैन्याच्या कचाट्यात सापडला. ब्रिटिशांनी येलापर्वीजवळ त्याच्यावर शेवटचा हल्ला चढवला आणि कोनगलच्या लढाईत धोंड्या वाघ मारला गेला. आणि त्याच्या मृत्यूसोबतच ते बंड एका क्षणात विझून गेलं. त्याचं सैन्य विखुरलं आणि ब्रिटिशांच्या हाती प्रचंड खजिना लागला.
तर मग कोण होता हा धोंड्या वाघ? एक स्वतंत्र सैनिक ज्याने परकीय सत्तेला आव्हान दिलं, की फक्त एक बंडखोर सरदार जो स्वतःच्या सत्तेसाठी लढत होता? त्याचं बंड हे स्वातंत्र्यासाठी होतं की फक्त एका संधीसाधून नेतृत्वाची कहाणी होती? हा प्रश्न आजही इतिहासाच्या अभ्यासकांना विचार करायला लावतो.